मला आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची आठवण याचा मी बरोबर फार येते. छोट्या छोट्या गोष्टीतनं एक मुद्दा तुम्हाला किस्सा सांगतो. पण हे वंदनीय शिवसेना प्रमुख सरकार आल्यानंतर असं म्हणाले होते की जनतेला मंत्रालयावर मोर्चे आणण्याची वेळ येता कामा नये, असं उत्तम काम करा. बरोबर. पण चुकून जर मोर्चा आलाच तर मंत्रालयात 6व्या मजल्यावर बसलेल्या मंत्र्यांनी उतरावं आणि मोर्चा समोर जाऊन सांगायचं का आलात, काय तुमचे प्रश्न आहेत सांगा, आम्ही तुमच्यासाठी समोर उभे आहोत आणि सोडवा. याला संवेदनाशील सरकार म्हणतात. बरं, हे असंवेदनाशील आणि कृतज्ञ सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत पण असंच केलं होतं. अगदी नक्षलवादी ठरवण्यापर्यंत त्यांची मर्यादा केल्या होत्या. 700 शेतकरी गेले ना हो. त्या मृत्यूला कोणी जबाबदार आहे की नाही? अख्ख्या देशात उसळायला पाहिजे होतं तेव्हा. खरं तर 700 शेतकऱ्यांच्या आणि मग शेवटी घेतले ना कायदे मागे. बरोबर आहे अरविंदजी. याच मुद्द्याला पुढे हे आपल्या लक्षात येत नाही अजूनही की तुम्ही ज्या वेळेला या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींना देखील पाठिंबा देण्याचं आवाहन करता, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आता तरी एकत्र येण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे तसे आम्ही एकत्रच आहोत, प्रश्न येत नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येक कसं आहे, राहुल गांधी असू द्यात किंवा काँग्रेस पक्ष, त्यांचं एक बाबतीत एक म्हणतात चांगलं असतं की ही सगळे पक्षाला स्वतःचं अस्तित्व आहे ना, ज्याला आपण मिनिमम प्रोग्राम म्हणतो, कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्रच असतो. संविधानाचं रक्षण करणं आम्ही एकत्र आहोत. डिलिमिटेशन बिलवर आम्ही एकत्र होतो. महिला आरक्षणाचं पांघरून घेऊन दुसराच बिल घुसवत होते ना ते, त्यांना जागा दाखवली ना आम्ही. आता असे जे मुद्दे आहेत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा थोडा वेगळा असू शकतो. त्यामुळे आदरणीय उद्धवजीने आवाहन केलं की बापरे, आता 15-16 दिवस होऊन आले, आता सगळ्यांनीच मात्र ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यात त्यांनी असं जाणीवपूर्वक असं म्हटलेलं दिसतं बघा, पक्षाचे झेंडे बाजूला करून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.